नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, काल 3 जून रोजी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला, ज्यामध्ये आपण वेळा अगोदर गाडी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोचते काय व 12:53ची कल्याणवरून निघते काय. दुसरी AC लोकल जी 1:06ची दररोज लेट होते म्हणून ती जलद लोकल चालवली जाते, परंतु ती काल बरोबर वेळेत आली आणि वेळेतच निघाली म्हणजे आणि ती पण धीमी बनून, म्हणजे ती धीमीच लोकल आहे परंतु ती उशिरा येते म्हणून तिला जलद म्हणून चालवतात. परंतु काल ती धीमी म्हणूनच म्हणजे वेळेतच गेली, एक 4-5 मिनटंच उशिरा झाली. आणि जी 12:53ची जी आपण दाखवली कल्याण जलद, तर ती ॲक्च्युली जी 15 डबा आहे, जी 12:53ची 15 डबा म्हणून रिटर्न फिरते, परंतु ती 15 डबा नेहमी उशिराच येते. आणि तिचा व्हिडिओ देखील आपण जानेवारी महिन्यात आपल्या बजेट प्रवासी या चॅनलवर टाकलेला आहे, तर तो देखील बघून घ्या. तर ती गाडी नेहमी उशिरा येते म्हणून मग थातूरमातूर 12 डबा कुठली तरी एक पुढे आणायची व तिला मुंबईवरून 12 डब्याची 12:53 कल्याणवरून जलद म्हणून पाठवायचं, असं रेल्वेचं नेहमीचं धोरण राहिलेलं आहे. तर आज 4 जून आहे, तर आजची सिच्युएशन तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, ही बघा 1:07:15 आणि गाडी आहे 12 डबा. गाडी 12 डबा आली आहे, 15 डबा इंडिकेटर आहे, 12 डबा गाडी आहे. काल पण आपण ह्या गाडीचा व्हिडिओ बनवलेला आहे. 12 डबा गाडी आहे आणि इंडिकेटर लावले 15 डबा, जेव्हा की ती 15 डबा अजून इथून मुंबईकडेच गेलेली नाही आहे. अजून यायची बाकी आहे 12:32 इथून. किंवा गाडी दिसते. चला आपण त्याच गाडीने जाऊया आता. 12:32ची गाडी आहे, दाखवतो तुम्हाला 15 डबा. 15 डबा गाडी आहे, 1:14ला आली आहे. टायमिंग बघा, 12:32चा टायमिंग आहे. 12:32चा टायमिंग नाही बघा मित्रांनो. 1:21 झाले. बघा 12:38चा, दादरला 12:32, इथे 12:38 आहे. फायनली मित्रांनो 15 डबा आली मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. हे बघा, हे आता आपण 7 वर उभे आहोत, हे 15 डबा उभी आहे. हिचा आपण दादरला भायकायला देखील आपण हिचा व्हिडिओ केलेला आहे हिच्या टायमिंगबद्दल. तर ही गाडी दररोज उशिरा असते, म्हणजे आठवड्यातून 6 पैकी 5 दिवस तरी ही गाडी उशिरा असते. आणि म्हणून ह्या गाडीच्या ऐवजी 12 डबा चालवायला लागते. आणि अजून एक दुसरा खुलासा मित्रांनो, ही समोर बघा 1:06ची ठाणा AC, ही जलद गाडी आहे. ही बघा जलद गाडी म्हणून. हे बघा मित्रांनो 5 वर लागले. काल पण 5 वरूनच सुटलेली 1:06 ठाणे AC, परंतु ती काल धीमी होती कारण काल वेळेत होती. आणि ही पण गाडी नेहमी लेटच असते, परंतु ही AC असल्या गाडीने ह्याच्यात काही चेंज करता येत नाही मित्रांनो त्यांना. आता बघा किती वाजलेत, 1:35 झालेत, अजून गाडी आली नाही. अजून आली आता गाडी किती वाजता येणार आणि किती वाजता परत फिरणार ते आता आपण तुम्ही विचार करा. 3 जून रोजी वेळेत गेलेली धीमी लोकल आज बघा किती वाजता आली आहे. आत्ताशी गाडी लागली आहे. मित्रांनो, काल आपण आपल्या व्हिडिओमध्ये बोललेलो ना की मध्य रेल्वेने 2 विक्रम केलेत. त्यामागचा मुख्य उद्देश हाच होता की मध्य रेल्वे ह्या नेहमी उशिराच असतात, म्हणजे किमान अर्धा तास. आता ही बघा, ही आपल्या पाठीची AC लोकल आहे, ती काल धीमी म्हणून चाललेली आणि एकदम वेळेत गेलेली, एक 4-5 मिनटं उशिरा होती. आणि जी 15 डबा तिथे 7 नंबरवरला उभी आहे, तर ती तर 12:53ची 12 डबा आणून
लवकर आणून तिला पटकन वेळेत डिपार्ट पण केलेली. हा मध्य रेल्वेचा कारभार आहे मित्रांनो. तर त्यामुळे मग गाड्या उशिराच नेहमी असतात आणि वेळेत गाड्या आल्या की मग नक्कीच त्यांचा सत्कार करणं माझ्या मते तरी लाजमी आहे. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. निघाली मित्रांनो 1/6 ठाणा AC निघाली. आणि आज किती वाजता निघाली बघा. माझ्याकडं 5 मिनटं पुढे आहे म्हणजे 1:45ला निघाली आहे. 1:06ची लोकल 1:45 म्हणजे साधारण 40 मिनटं उशिराने निघाली गाडी आज. 3 जूनला जी गाडी धीमी म्हणून जी वेळेत गेली ॲक्च्युली ही धीमीच गाडी आहे परंतु तिला उशिरा येते म्हणून तिला जलद म्हणून चालवतात. आज ती परत जलद म्हणूनच गेली. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता बजेट प्रवासी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.